पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते, परंतु वर्षभर नाल्यांकडे डुंकूनही बघितलं जात नसून पावसाळ्याचा कालावधी सोडता इतर 8 महिने नाले कचऱ्यानं भरलेले दिसून येतात. त्यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेनं यंदाच्या वर्षात रोबोटच्या मदतीनं नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुंबई IITनं तयार केलेले रोबोटची यंत्रणा 10 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 300 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. शहराच्या विविध भागातून हे नाले जातात आणि ते खाडीला येऊन मिळतात. शहरातील नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढलेत, त्यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात. या कचऱ्यामुळे पावसाचं पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येते. वर्षभरात एकदाच नालेसफाई करण्यात येते, त्यानंतर नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होतं. मध्यंतरी वर्षातून 2दा नालेसफाई सुरू करण्यात आली होती, मात्र 2च वर्षात ही पद्धत बंद करण्यात आली. शहरातील नाल्यातील कचरा साफ करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो, त्यानंतरही सफाई योग्य प्रकारे होत नाही. त्यावर तोडगा म्हणून पालिकेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये साचणारा प्लास्टिक आणि तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष यंत्रणा म्हणजेच रोबोटची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार शहरातील तसंच खाडीमुखालगत अशा एकूण 10 ठिकाणी मुंबई IITनं विकसित केलेली पेटंट प्राप्त प्रणाली बसवण्यात येणार असून ही प्रणाली नाल्यातून वाहून येणारा प्लास्टिक कचरा अडवून तो वेगळा करण्याचं काम करणार आहे.